धारमधील हॉटेल कृष्णा. मागच्या व्हिडिओमध्ये मी रूम्स दाखवल्यात. मध्य प्रदेशमधील रेस्टॉरंट आणि लॉजिंग. इथली सर्व्हिस एकदम उत्कृष्ट. जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस देण्याचा ते प्रयत्न करतात आणि नम्रपणे. इथल्या रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये नेहमीच चांगली सर्व्हिस मिळाली. परतताना जेव्हा महाराष्ट्रातल्या हॉटेलमध्ये राहिलो तेव्हा त्याच्या उलट सर्व्हिस मिळाली. आम्ही चाललोय कालिका देवी मंदिराकडं. काल रात्री आई थोड्याशा दमल्या असल्यामुळे वरती आल्या नाहीत. समोर दिसतोय तो देवीसागर तलाव आणि त्याच्याच समोर धारमधल्या सर्वात उंच टेकडीवरती कालिका देवीचं मंदिर. मंदिराच्या परिसरात आणखी 7 मंदिर आहेत. त्यामध्ये नवगाव गणेश मंदिर आणि मांडू राम मंदिर याचा समावेश होतो. वर जाण्यासाठी 160 पायऱ्या. वर जाताना थोडीशी दमछाक होते, पण जसं जसं वर जाऊ तसं मन शांत होत जातं आणि एक आध्यात्मिक आनंद मिळतो. मंदिराच्या परिसरात असलेली झाडं कल्पवृक्ष म्हणून ओळखली जातात. असं मानलं जातं की ही झाडं ईश्वरी शक्तीने भारलेली आहेत आणि त्यांच्याजवळ मनोभावे प्रार्थना केल्यास इच्छा पूर्ण होते. समोर दिसतोय तो देवीसागर तलाव, महादेवाचं मंदिर. येताना ते आपण पाहणार आहोत. आईंचं, मंदारच्या आईंचं वय आता 80पेक्षा जास्त, पण त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त. माता कालिका देवीचं, त्यांच्या कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायची खूप वर्षापासूनची इच्छा आज पूर्ण होते. गडकालिका देवी ही कालभैरवाची शक्तिस्वरूप. असं म्हणतात इथं महाकवी कालिदास यांनी देवीची आराधना केली होती आणि त्यानंतर त्यांना विद्वत्तेचा वर प्राप्त झाला. त्यामुळे हे मंदिर केवळ धार्मिक नाही तर विद्वान आणि साधकांचं शक्तिपीठ मानलं जातं. आता काही शेवटच्याच पायऱ्या. देवीचं स्वयंभू रूप हे अतिशय प्रभावशाली मानलं जातं. इथे येणाऱ्या भक्तांचं संकट, नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट बाधा दूर होतात. स्थानिक कथेनुसार मंदिराखाली एक प्राचीन भुयार आहे जे धार किल्ल्यापर्यंत पोचतं. काही लोक असंही सांगतात की हे भुयार पूर्वी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराशी जोडलेलं होतं. हे भुयार आजही एक गूढ रहस्य आहे. मंदिराच्या आतल्या भागात शूटिंगला परवानगी नाही. मुख्य गाभाऱ्यातील देवीची मूर्ती अष्टभुज रूपातील असून ती सिंहासनावर विराजमान झालेली आहे. तिच्या प्रत्येक हातात शस्त्र आहे. गाभाऱ्यातील दर्शन भक्तांसाठी एक अनमोल अनुभव असतो. आपली मनोकामना, नवस. देवीला कथन करताना तिच्यासमोर उलटं स्वस्तिक काढलं जातं. उलटं स्वस्तिक काढणं म्हणजे माझी इच्छा अपूर्ण आहे आणि मी देवीकडे मदत मागतो. देवीच्या प्रदक्षिणेच्या मार्गावरून दिसणारा नजारा. समोर मंदिर दिसतंय. आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भक्त पुन्हा मातेच्या दर्शनासाठी येतो. आईसमोर नतमस्तक होतो आणि सरळ स्वस्तिक काढतो. मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडताना समोर दिसतंय ते होळकर घराण्याचं चित्र, पेंटिंग आणि खाली शस्त्र, आयुध. उतरताना डाव्या बाजूला कालभैरवाचं मंदिर. माता कालिका देवीच्या सहवासातील काही निवांत क्षण. यापूर्वीच्या व्हिडिओत ही कुलस्वामिनी धार पवार घराण्याची आहे हे मी सांगितलंय. डाव्या बाजूला असलेलं महादेवाचं मंदिर. नहीं जाना है, इंदौर जाना है अभी. जय माताजी. मातेचं दर्शन घेतल्यानंतर अंतरी शांती आणि आनंदाची लाट येते. तिच्या पवित्र दर्शनानं मन प्रसन्न आणि ऊर्जा मिळून जातं. धारचं गडकालिका देवी मंदिर हे फक्त एक पूजास्थान नाही तर एक गूढ, ऐतिहासिक आणि ऊर्जायुक्त स्थान आहे. येथील कल्पवृक्ष, स्वस्तिक चक्र, गूढ भुयारं
आणि देवीची शक्ती या सर्व गोष्टी एकत्र मिळून या ठिकाणला अजूनच रहस्यमय आणि अद्भुत बनवतात. आता पुढचं डेस्टिनेशन इंदोर.